नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या आंदोलनाला यश. डॉक्टर युवराज कोळी निलंबित. आळते तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले तसेच शासकीय सेवेत असताना बेकायदेशीररित्या खासगी रुग्णालयात सेवा बजावत असल्याच्या तक्रारी असलेले डॉक्टर युवराज कोळी यांना अखेर निलंबित करण्यात आला आहे. डॉक्टर युवराज कोळी यांच्या विरोधात शासकीय सेवेत असताना खासगी वैद्यकीय व्यवसाय केल्याबाबत ऑल इंडिया पॅन्थर सेना जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीनं वारंवार तक्रारी व निवेदनं देण्यात आली होती. मात्र संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर गणेश वायकर यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत तात्काळ कारवाई केली. त्यानुसार डॉक्टर युवराज कोळी यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद कोल्हापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आंदोलनस्थळी लेखी पत्र देत स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगितले. सदर प्रकरणाची चौकशी करून 14 दिवसाच्या आत कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं. तसेच चौकशीत दोष सिद्ध झाल्यास डॉक्टर युवराज कोळी यांना जिल्हा परिषद आरोग्य विभागात कोणत्याही पदावर किंवा कोणत्याही विभागात पुन्हा नोकरी करता येणार नाही अशी भूमिका प्रशासनाने स्पष्ट केल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. चौकशीत दोषी आढळल्यास संबंधितांवर आणखीन कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर गणेश वायकर यांनी या निर्णयाचे स्वागत करत जनहितासाठी उभारलेल्या लढ्याला यश मिळाल्याची भावना व्यक्त केली. तसेच शासकीय सेवेत राहून बेकायदेशीर खाजगी व्यवसाय करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या कारवाईमुळे आरोग्य विभागातील शिस्त व पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.